हॅलो. याच्या आधी आपण 7 पंचवार्षिक योजना पाहिलेल्या आहेत. आता याची आपली 8वी पंचवार्षिक योजना आपल्याला पाहायची आहे. तर सुरुवात करूया योजनेच्या कालावधीपासून. योजनेचा कालावधी जो आहे तो 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997 असा आहे. 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997. योजनेचे जे अध्यक्ष आहेत ते नरसिंहराव आणि HD देवगौडा असे दोन अध्यक्ष होते योजनेचे. नरसिंहराव हे जे होते ते मार्च 1996 पर्यंत आणि HD देवगौडा जे होते ते मार्च 1996 नंतर असे योजनेचे दोन अध्यक्ष होते. ठीक आहे. योजनेचे जे उपाध्यक्ष होते ते प्रणव मुखर्जी आणि मधु दंडवते. ओके. तर प्रणव मुखर्जी हे जे होते ते मार्च 1996 पर्यंत आणि मधु दंडवते मार्च 1996 नंतर. ओके. आता योजनेचे जे प्रतिमान आहे ते राव आणि मनमोहन प्रतिमान किंवा त्याला आपण उखाजा म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण किंवा त्याला LPG आपण असं म्हणतो. ठीक आहे. तर हे जे उखाजे जे प्रतिमान होतं ते जॉन W मिलर प्रतिमानावरती आधारित होतं आणि या प्रतिमानालाच आपण निर्यात प्रधान आर्थिक वृद्धीचे प्रतिमान असं सुद्धा म्हणतो. ओके. ठीक आहे. हे तर योजनेचे प्रतिमान तुम्हाला समजलं. राव मनमोहन प्रतिमान, उखाजा प्रतिमान हे जॉन W मिलर यांच्या प्रतिमानावरती आधारित. तसेच या प्रतिमानाला निर्यात प्रधान आर्थिक वृद्धीचे प्रतिमान असे सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. तर आता योजनेचा संकल्पित GDP दर आपण ठरवला होता 5.7%, पण प्रत्यक्षामध्ये साध्य झाला 6.5%. ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त साध्य झाला प्रत्यक्षामध्ये. योजनेवरचा जो प्रस्तावित खर्च आहे तो 4,34,120 कोटी खर्च करावायचा होता, पण वास्तविक किती खर्च झाला? 4,74,121 कोटी रुपये. आता कोणत्या क्षेत्रावरती किती टक्के खर्च करण्यात आला आहे? ऊर्जावरती 27%, सामाजिक सेवावरती 22%, कृषी आणि वाहतूकवरती 21%, उद्योगावरती 10%. म्हणजे सर्वात जास्त ऊर्जा क्षेत्रावरती खर्च करण्यात आला. योजनेचं नाव काय सांगता येईल? मानवी विकास किंवा मनुष्यबळ विकास असं योजनेचं नाव होतं. 8व्या पंचवार्षिक योजनेचं नाव काय? मानवी विकास किंवा मनुष्यबळ विकास. ओके. आता योजनेदरम्यान सुरू करण्यात आलेले विविध विकास कार्यक्रम किंवा योजना कोणत्या होत्या त्या पाहूया आपण. तर पहिली आहे ती संगम योजना. सुरू कधी झाली? 15 ऑगस्ट 1996 सुरू झाली. उद्दिष्ट काय होतं या संगम योजनेचं? तर अपंग व्यक्तींच्या गटाला स्वयंरोजगारासाठी 15,000 रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे. ठीक आहे. तर असं हे संगम योजनेचं उद्दिष्ट होतं. अपंग व्यक्तींच्या गटाला स्वयंरोजगारासाठी 15,000 रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे. सुरुवात कधी झाली? 15 ऑगस्ट 1996 पासून. ओके. नंतर आहे गंगा कल्याण योजना. सुरू कधी झाली? फेब्रुवारी 1997. ओके. याचं उद्दिष्ट काय? आता ॲक्च्युली गंगा कल्याण नावामध्येच आहे, नदी आहे, त्याच्यामध्ये स्रोत येणार पाण्याचे. उद्दिष्ट काय होतं? भूगर्भातील जमिनीवरील पाण्याच्या स्रोतांचा शोध आणि त्यांचा विकास करण्यासाठी गंगा कल्याण योजना सुरू केली फेब्रुवारी 1997 रोजी. ओके. नंतरची योजना आहे मध्यान्ह आहार योजना. सुरू कधी झाली? 15 ऑगस्ट 1995. ओके. याचं उद्दिष्ट काय होतं? तर शाळेतील विद्यार्थ्यांची पट नोंदणी, उपस्थिती वाढवणे आणि शाळेच्या मधल्या सुट्टीत पोषक आहार पुरवणे. तर हे असं मध्यान्ह आहार योजनेचं उद्दिष्ट होतं. ओके. नंतर आहे राष्ट्रीय महिला कोषची स्थापना झाली 1992-93. उद्देश काय होता याचा? असंघटित क्षेत्रातील निर्धन महिलांच्या वित्तीय गरजा पूर्ण करणे आणि या कोषाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर महिला आणि बालविकास राज्यमंत्री हे राष्ट्रीय महिला कोषचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. स्थापन कधी झाला? 1992-93. नंतर आहे आश्वासित रोजगार योजना EAS एम्प्लॉयमेंट अश्युरन्स स्कीम. सुरू कधी झाली? ही 2 ऑक्टोबर 1993 रोजी सुरू झाली आणि याचा उद्देश काय? तर 100 दिवस रोजगार मजुरीचे आश्वासन देण्यासाठी आश्वासित रोजगार योजना सुरू करण्यात आली. किती दिवसांचं? 100 दिवस रोजगार मजुरीचे आश्वासन देण्यासाठी आश्वासित रोजगार योजना ही सुरू करण्यात आली 2 ऑक्टोबर 1993 रोजी. नंतर आहे पंतप्रधानांची रोजगार योजना PMRY. यालाच आपण काय म्हणतो? प्राईम मिनिस्टर्स रोजगार योजना. सुरू कधी झाली? 2 ऑक्टोबर 1993 रोजी. ओके. स्वयंरोजगाराची योजना असं सुद्धा याला म्हटलं जातं. आता या योजनेअंतर्गत 18 ते 35 वयोगटातील तरुणांना आणि कमीत कमी 8वी पास असणाऱ्या तरुणांना लघुउद्योगासाठी 2 लाख रुपये आणि लघु व्यवसायासाठी 1 लाख रुपयापर्यंतची मदत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत या पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत दिली जाते. ठीक आहे. आता ही जी योजना आहे ती पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना PMEJP मध्ये विलीन झालेली आहे. ओके. पंतप्रधान रोजगार योजना ही PMEJP मध्ये विलीन झालेली आहे. तर ही अशी पंतप्रधानांची रोजगार योजना. त्याच्यानंतर आहे महिला समृद्धी योजना सुरू झाली. कधी सुरू झाली? 2 ऑक्टोबर 1993 रोजी. उद्दिष्ट काय? ग्रामीण महिलांमध्ये बचतीची प्रवृत्ती वाढीस लावण्यासाठी ही महिला समृद्धी योजना सुरू करण्यात आली. नंतर आहे खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना. 23 डिसेंबर 1993 सुरू झाली. खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना 23 डिसेंबर 1993 रोजी सुरू झाली. तर हे सुरुवातीला 5 लाख रुपयापर्यंतचा निधी प्रतिवर्षी प्रत्येक खासदारामागे स्थानिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी दिला जात होता. मात्र आता तो 5 कोटी रुपयापर्यंत वाढवलेला आहे. म्हणजे प्रत्येक खासदाराला 5 कोटी रुपये मिळतात. ओके. नंतर आहे म्हणजे स्थानिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रत्येक खासदाराला आता 5 कोटी रुपयापर्यंत मिळतात. ठीक आहे. नंतर आहे राष्ट्रीय सामाजिक सेवा योजना. 15 ऑगस्ट 1995 सुरू झाली. ही राष्ट्रीय सामाजिक सेवा योजना ही वृद्धांच्या संदर्भामध्ये होती. तर यामध्ये इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम,
अन्नपूर्णा योजना आणि नॅशनल बेनिफिट स्कीम या 3 योजना याच्यामध्ये मोडतात. राष्ट्रीय सामाजिक सेवा योजनेमध्ये कोणकोणत्या योजना मोडतात? तर इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम, अन्नपूर्णा योजना आणि नॅशनल बेनिफिट स्कीम ह्या ज्या 3 योजना आहेत त्या राष्ट्रीय सामाजिक सेवा योजनामध्ये मोडतात. आणि ही योजना कधी सुरू झाली? 15 ऑगस्ट 1995 रोजी. ओके. नंतर आहे सिट्रा. सिट्रा म्हणजे काय? सप्लाय ऑफ इम्प्रूव्ड टूल्स फॉर रुरल आर्टिसन्स. ओके. म्हणजे ग्रामीण कारागिरांमध्ये तांत्रिक कुशलता वाढवण्यासाठी आधुनिक अवजारे पुरवण्याची ही योजना होती. सिट्रा योजना सुरू कधी झाली? 1992 रोजी सुरू झाली. ठीक आहे. तर अशा ही योजना 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झालेल्या होत्या. आता योजनागत विकास काय झाला 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये? तर 73वी घटनादुरुस्ती झाली. ठीक आहे. 73वी घटनादुरुस्ती भाग 9 मध्ये पंचायत राज असा विषय समाविष्ट करण्यात आला. भाग 9 मध्ये 243 ते 243 ओ अशी कलमे टाकण्यात आली. 243 ते 243 ओ अशी कलमे टाकण्यात आली. ठीक आहे. भाग 9 मध्ये पंचायत राज त्या भाग 9 मध्ये 243 ते 243 ओ अशी कलमे टाकण्यात आली. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आला 73व्या घटनादुरुस्तीनुसार. राज्यघटनेमध्ये 11वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं. नंतर ग्रामसभा, ग्रामपंचायत, प्रौढ मतदान, महिला, अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी राखीव जागा, राज्य निवडणूक आयोग, वित्त आयोग अशा बाबींची तरतूद कलम 243 ते 243 ओ मध्ये करण्यात आली. आणि 73वी जी घटनादुरुस्ती आहे ती 24 एप्रिल 1993 पासून लागू करण्यात आली. ओके. ही अशी 73वी घटनादुरुस्ती. नंतर आहे 74वी घटनादुरुस्ती. भाग 9 अ मध्ये नागरी पंचायत राज. ओके. नागरी पंचायत राज भाग 9 अ मध्ये नागरी पंचायत राज हा भाग समाविष्ट करण्यात आला. आणि या भागामध्ये 243 पी ते 243 झेडची अशी कलमे टाकण्यात आली. ठीक आहे. नंतर नागरी स्तरावरील पंचायत राज व्यवस्थेला 74व्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा दिला. कलम 243 पी ते 243 झेडजी या कलमामध्ये नगर परिषदा, प्रौढ मतदान, महिला, अनुसूचित जाती जमाती यांच्या राखीव जागा, कामे, अधिकार, राज्य निर्वाचन आयोग आणि वित्त आयोग इत्यादी बाबींची तरतूद या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. नंतर राज्यघटनेमध्ये यासाठी 12वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं. आणि 74वी घटनादुरुस्ती जे आहे ती 1 जून 1993 पासून लागू करण्यात आली. ओके. नंतर रुपया व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय असा करण्यात आला. ओके. 1993 मध्ये चालू खात्याच्या फक्त दृश्य खात्यावर म्हणजेच व्यापार खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला. रुपया पूर्ण परिवर्तनीय म्हणजेच काय? तर व्यापार खात्यावर रुपयाचा विनिमय दर हा बाजार दराप्रमाणेच ठरू लागला. ओके. म्हणजे 1993 मध्ये चालू खात्याच्या फक्त दृश्य खात्यावरच म्हणजेच व्यापार खात्यावर, दृश्य खाते म्हणजे व्यापार खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला. आणि रुपयाचं पूर्ण परिवर्तन केलं म्हणजे काय केलं? तर व्यापार खात्यावर रुपयाचा विनिमय दर हा बाजार दराप्रमाणेच ठरू लागला. आता रुपया चालू खात्यावर पूर्णपणे परिवर्तनीय करण्यात आला. पहिला होता व्यापार खात्यावर, आता चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय केला. कधी केला? मार्च 1994 मध्ये. ओके. नंतर आता 8व्या पंचवार्षिक योजना काळामध्ये कोणकोणत्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत ते बघू आपण. तर पहिली आहे ती बाबरी मशीद दंगल झाली. ओके. बाबरी मशीद दंगल कधी झाली? 6 डिसेंबर 1992 रोजी. कुठे झाली? उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरामध्ये. ओके. आणि ह्या दंगलीची चौकशी करण्यासाठी न्यायाधीश मनमोहन सिंग लेबरहान यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता. ओके. न्यायाधीश मनमोहन सिंग लेबरहान. ओके. नंतर 1993 मध्ये मुंबईमध्ये आतंकवादी बॉम्बस्फोट घडून आले एकूण 13 ठिकाणी. म्हणजे अशा ह्या राजकीय घडामोडी ह्या 8व्या पंचवार्षिक योजना काळामध्ये घडल्या होत्या. नंतर उखाचे धोरण म्हणजे एक्झॅक्टली काय? उदारीकरण म्हणजे काय? तर भारतीय अर्थव्यवस्था नियोजित अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रमण करण्याच्या दिशेला उदारीकरण असे म्हणतात. भारतीय अर्थव्यवस्था नियोजित अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रमण करण्याच्या दिशेला उदारीकरण असे म्हणतात. ओके. ओके. नंतर खाजगीकरण म्हणजे काय? तर आर्थिक सुधारणा राबवताना शासकीय प्रकल्पातून निर्गुंतवणूक करणे म्हणजेच खाजगीकरण होय. आर्थिक सुधारणा राबवताना शासकीय प्रकल्पातून निर्गुंतवणूक करणे म्हणजेच खाजगीकरण होय. आता अर्थशास्त्रीयदृष्ट्या खाजगीकरणाचे विविध अर्थ कोणकोणते सांगता येतील? तर पहिला आहे ते प्रतिराष्ट्रीयकरण. प्रतिराष्ट्रीयकरण म्हणजे काय? तर याचाच अर्थ असा होतो की शासकीय प्रकल्पांना पूर्णपणे विकून टाकणे. अजून तरी ही पद्धत भारतामध्ये राबवत जात नाही. ओके. ठीक आहे. म्हणजे प्रतिराष्ट्रीयकरण शासकीय प्रकल्पांना पूर्णपणे विकून टाकणे. ठीक आहे. नंतर निर्गुंतवणूक म्हणजे काय? तर शासकीय प्रकल्पामधील विशिष्ट भाग खाजगी क्षेत्रासाठी विक्रीस काढणे. अजून आता ह्या भारतात या पद्धतीचा वापरतो. कुठला? निर्गुंतवणुकीचा. शासकीय प्रकल्पामधील विशिष्ट भाग खाजगी क्षेत्रासाठी विक्रीस काढणे. ओके. नंतर खाजगी क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व वाढवणे म्हणजे खाजगीकरणाचे विविध अर्थ हे असे आहेत. ओके. नंतर भारतामध्ये कॉम्पिटिशन ॲक्ट, लायसन्स राज्य उच्चाटन, नवीन औद्योगिक धोरण, फेमा कायदा यामुळे खाजगीकरणास बळकटी मिळत आहे. कशामुळे खाजगीकरणास बळकटी मिळत आहे? तर भारतामधील कॉम्पिटिशन ॲक्ट, लायसन्स राज्य उच्चाटन, नवीन औद्योगिक धोरण आणि फेमा कायदा यामुळे खाजगीकरणामध्ये बळकटी मिळत आहे. आता जागतिकीकरण म्हणजे काय? तर उदारीकरण आणि खाजगीकरणांचे अंतिम ध्येय किंवा लक्ष्य म्हणजेच जागतिकीकरण होय. ओके. किंवा देशातील अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेबरोबर एकीकरण करणेच म्हणजे जागतिकीकरण होय. उदारीकरण आणि खाजगीकरण यांचे अंतिम ध्येय किंवा लक्ष्य म्हणजेच जागतिकीकरण होय. किंवा देशातील अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेबरोबर एकीकरण करणेच म्हणजेच जागतिकीकरण होय.
ओके, म्हणजेच काय तर उदारीकरण ही दिशा, खाजगीकरण हा रस्ता आणि जागतिकीकरण हे अंतिम लक्ष्य आहे. ओके, आता निर्गुंतवणूक आयोगाबद्दल थोडी माहिती बघू. तर 1993 मध्ये रंगरांजन समिती स्थापन झाली होती आणि या समितीने संरक्षण आणि अणुऊर्जा या क्षेत्रांना सोडून इतर सार्वजनिक प्रकल्पांमधून टप्प्याटप्प्याने निर्गुंतवणूक करण्याचे सुचवलेले होते. म्हणजेच रंगराजन समितीने सर्वप्रथम निर्गुंतवणूक आयोग करण्याची शिफारस केलेली होती. आता निर्गुंतवणूक आयोगाची रचना कशी सांगता येईल, तर याच्यामध्ये एक पूर्णवेळ अध्यक्ष, 4 अर्धवेळ सदस्य होते. ठीक आहे, आणि आयोगाचं काम काय होतं तर निर्गुंतवणुकीची किंमत, वेळ आणि आकारमान ठरवणे. 1996 मध्ये श्री जी व्ही रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या निर्गुंतवणूक आयोगाची 3 वर्षासाठी स्थापना केली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली? श्री जी व्ही रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या निर्गुंतवणुकीची आयोगाची 3 वर्षासाठी स्थापना केलेली होती 1996 मध्ये. नंतर 2001 मध्ये श्री आर एच पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या निर्गुंतवणूक आयोगाची 2 वर्षासाठी स्थापना करण्यात आली होती आणि पुढे 2004 पर्यंत ही मुदत वाढवलेली होती, पण नंतर मात्र या आयोगाचं काम थांबवण्यात आलं. ओके, तर याची निर्गुंतवणूक आयोग. आता योजनेचं अनुमान काय सांगता येईल, तर अन्नधान्याचे जे उत्पादन होतं ते 199 दशलक्ष टन इतकं झालं. ओके, पण ॲक्च्युली ठरवलं किती होतं आपण, 201 दशलक्ष टन. ओके, त्याच्यापेक्षा थोडंफार कमी झालं, 199 दशलक्ष टन. ठीक आहे, चलनवाढीचा दर राहिला 13.7%. चलनवाढीचा दर राहिला 13.7%. औद्योगिक क्षेत्रातील वृद्धी दर 1994-95 मध्ये 13% होती. 1996-97 मध्ये 7.3% गाठण्यामध्ये यश मिळालं आपल्याला. नंतर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एकूण 4.9% वाढ झाली. राष्ट्रीय उत्पन्नात 4.9% वाढ झाली. ओके, आता इम्पॉर्टंट काय, 8व्या पंचवार्षिक योजनेपासून आदेशात्मक नियोजन पूर्णपणे सोडून सूचक नियोजनाचा अवलंब प्रथमच करण्यात आला. ओके, तर ही अशा पद्धतीने ही आपली 8वी पंचवार्षिक योजना आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या कोणकोणत्या गोष्टी आहेत. योजनेचा कालावधी 1 एप्रिल 1992 ते 97. अध्यक्ष नरसिंहराव एच डी देवगौडा, उपाध्यक्ष प्रणव मुखर्जी, मधु दंडवते. योजनेचे प्रतिमान राव मनमोहन प्रतिमान, उकाजा धोरण जॉन डब्ल्यू मिलर प्रतिमावरती आधारित. संकल्पित GDP 5.6, प्रत्यक्ष सध्या 6.5. खर्च कोणत्या क्षेत्रावर किती खर्च करण्यात सर्वात जास्त ऊर्जा क्षेत्रावरती खर्च करण्यात आला 27%. योजनेचं नाव काय, मानवी विकास किंवा मनुष्यबळ विकास. कोणकोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले, संगम योजना, गंगा कल्याण योजना, मध्यान्ह आहार योजना, राष्ट्रीय महिला कोष, आश्वासित रोजगार योजना, पंतप्रधानांची रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना, राष्ट्रीय सामाजिक सेवा योजना, सिट्रा योजना. योजनागत विकास काय काय झाला, 73वी घटना दुरुस्ती झाली, 74वी घटना दुरुस्ती झाली. व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला, चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला. राजकीय घडामोडी कोणकोणत्या घडलेल्या आहेत, बाबरी मशीद दंगल झाली, 1993 मुंबई इथे बॉम्बस्फोट झाले, 13 ठिकाणी एकूण. उदारीकरण कर म्हणजे काय माहीत पाहिजे, खाजगीकरणाची व्याख्या काय ते माहीत पाहिजे, जागतिकीकरण म्हणजे काय ते माहीत पाहिजे, निर्गुंतवणूक आयोग माहीत पाहिजे. ओके, रंगरांजन समिती पहिल्यांदा होती, नंतर याची रचना काय आहे निर्गुंतवणूक आयोगाची ती आपल्याला माहीत पाहिजे. ओके, पहिला अध्यक्ष कोण होते निर्गुंतवणूक आयोगाचे, नंतर आर एच पाटील. ओके, हे दुसरे अध्यक्ष दुसऱ्या निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, योजनेचं अनुमान काय, 199 दशलक्ष टन इतकं उत्पन्न झालं, 13.7% चलनवाढीचा दर राहिला. औद्योगिक क्षेत्रामध्ये किती वृद्धी झाली आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एकूण 4.9% वृद्धी झाली. आणि 8व्या पंचवार्षिक योजनेपासून आदेशात्मक नियोजन पूर्णपणे सोडून आपण सूचक नियोजनाचा असा अवलंब करण्यात आलेला आहे. ओके, तर ही आपली अशी 8वी पंचवार्षिक योजना आहे. इथून पुढच्या योजना ते थोड्याफार मोठ्या आहेत. ओके, जर समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ रिवाइंड करून तुम्ही नक्कीच बघा, याचं उद्दिष्ट वगैरे सगळे माहीत पाहिजेत. याच्यावरती 8 ते 12 ह्या पंचवार्षिक खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरती 100% ते प्रश्न विचारू शकतात. ओके, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, काही समजलं नसेल तर नक्कीच खालती कॉमेंट करा. ओके, आणि सबस्क्राईब माय चॅनल फॉर द लेटेस्ट व्हिडिओज अँड लेक्चर्स. ओके, थँक्यू.